रचनेच्या संदर्भात लेवी स्ट्रॉस यांनी मांडलेलं मत इथे सांगितलं होतं. चॉम्स्की नावाचा जो विचारवंत आहे, ज्याने मिथकांशी संबंधित असणारी मांडणी समाज विषयक संकल्पनेच्या अनुषंगून जी काय केली आहे त्या संदर्भातील विवेचन आपण केलं होतं. मायकेल फोकार्ट नावाचा जो विचारवंत आहे, ज्याने सामाजिक संरचना समजून घेण्यास्तव इतिहासाची गरज प्रतिपादित केलेली आहे, त्या गरजेच्या अनुषंगाने देखील विवेचन आपण केलं होतं आणि आपण थांबलो होतो. उर्वरित स्वरूपाच्या विवेचनाकडे आपण वळणार आहोत. पिएरे बोर्दियो नावाचा एक विचारवंत आहे. हा युरोपियन विचारवंत, ज्याने सांस्कृतिक संरचनावादाची मांडणी केली. ही मांडणी जर आपण पाहिली तर बोर्दियोच्या समाजशास्त्रीय विश्लेषणाचा आधार जो आहे तो आधार सामाजिक वर्ग असलेला दिसतो, सोशल क्लास. आणि एकंदरच या वर्गाची विभागणी त्याने 4 विभागामध्ये केलेली दिसते. या विभागणीकडेच मला आपलं लक्ष वेधायचं आहे. अलीकडच्या काळामध्ये त्याने केलेली मांडणी ही अत्यंत महत्वाची मांडणी म्हणून समाजशास्त्राअंतर्गत स्वीकृत केलेली आहे. त्या मांडणीच्या अनुषंगाने आपण आज विवेचन करणार आहोत. पिएरे बोर्दियो याने सांस्कृतिक संरचनावादाच्या संदर्भात सोशल क्लासचा आधार घेऊन केलेली ही मांडणी, त्याने जी 4 भागामध्ये संपत्तीची विभागणी केली, त्यातील पहिला भाग जो आहे तो आहे आर्थिक संपत्तीचा, इकॉनॉमिकल पॉवर. ही आर्थिक संपत्ती अशी संपत्ती आहे की ज्याच्या माध्यमातून एकंदरच संपूर्ण प्रोडक्शन प्रोसेस, संपूर्ण उत्पादनाची प्रक्रिया चालते. आणि ही जी उत्पादनाची प्रक्रिया आहे ही साधारणतः 2 स्वरूपाच्या बाबींवर अवलंबून असते. एक तर पैसा आणि दुसरी जी आहे ती म्हणजे भौतिक स्वरूपाची वस्तू. पैसा आणि भौतिक वस्तू या 2 स्वरूपाच्या बाबींवर उत्पादनाची प्रक्रिया चालत असते. कारण उत्पादनाच्या साधनांच्या मालकीसाठी पैसा हवा असतो, ज्याला आपण भांडवल असं म्हणतो, कॅपिटल. हे भांडवल आणि ही उत्पादन साधनं यांची मालकी असणारे ही एक बाब जिला त्याने आर्थिक संपत्ती असं संबोधलं. दुसरी जी बाब आहे जिला त्याने सामाजिक संपत्ती असं संबोधलं, सोशल पॉवर. सामाजिक संपत्ती ही अशी सामाजिक परिस्थिती की ज्याच्या माध्यमातून विभिन्न स्वरूपाच्या समूहांबरोबर व्यक्ती सहसंबंध प्रस्थापित करत असतात, व्यक्ती आंतरक्रिया करत असतात. साहजिकच ही सहसंबंधाची आणि आंतरक्रियांची जी काही व्यवस्था आहे त्याच्या मागचा जो काही आधार आहे, हा आधार म्हणजे सामाजिक संपत्ती. आपण बघतो, आपल्याला हे ज्ञात आहे की समाजामध्ये वावरत असताना समाजा अंतर्गत जी दर्जात्मक स्वरूपाची व्यवस्था तयार केलेली असते, त्या दर्जात्मक स्वरूपाच्या व्यवस्थेवरच आमची इतरांबरोबरची सहसंबंध, आमच्या इतरांबरोबरच्या आंतरक्रिया या अवलंबून असतात. म्हणजेच या आंतरक्रियांवर, या सहसंबंधावरच समाजाची संरचना उभी असते. आणि म्हणून ही दुसऱ्या स्वरूपाची संपत्ती जिला आम्ही सामाजिक संपत्ती असं म्हणतो, ज्याच्या माध्यमातून सहसंबंध आणि सामाजिक आंतरक्रिया घडत असतात. तिसऱ्या स्वरूपाची संपत्ती जी आहे ती आहे सांस्कृतिक संपत्ती, कल्चरल पॉवर. म्हणजे कल्चरल पॉवर काय आहे, या अंतर्गत कोणत्या बाबी येतात? तर कल्चरल पॉवर अंतर्गत, सांस्कृतिक संपत्ती अंतर्गत येतं
ती विविध स्वरूपाची शिष्टाचार, जीवनशैली, शैक्षणिक स्वरूपाची क्षमता, भाषा, कुशलता यासारख्या बाबी या सांस्कृतिक संपत्ती अंतर्गत येतात. हे सांस्कृतिक संपत्ती त्यांच्याकडे असते ज्यांच्याकडे या सगळ्या बाबी आढळतात. म्हणजे शिष्टाचाराची पद्धती, जीवनशैली, जीवन जगण्याची ती पद्धत, त्याची शैक्षणिक स्वरूपाची क्षमता, कुवत, तो बोलत असलेली भाषा, तो बोलत असलेली किंवा त्याच्याकडे असणारा कुशलता, तंत्र या बाबी साधारणतः सांस्कृतिक स्वरूपाची क्षमता ठरवत असतात. आणि ही तिसरी बाब, कल्चर पॉवर, सांस्कृतिक स्वरूपाची त्याची क्षमता, सांस्कृतिक स्वरूपाचं त्याचं प्रभुत्व किंवा सांस्कृतिक स्वरूपाची त्याची संपत्ती. चौथी बाब जी आहे ती प्रतिकात्मक स्वरूपाची संपत्ती म्हणून आहे. सिम्बॉलिक पॉवर, प्रतिकात्मक संपत्ती. या ज्या तिन्ही प्रकारच्या संपत्ती आहेत, सामाजिक संपत्ती, सांस्कृतिक संपत्ती आणि सामाजिक संपत्ती आणि आर्थिक संपत्ती, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संपत्ती, या तिन्ही प्रकारच्या ज्या काही संपत्ती आहे, या तिन्ही प्रकारच्या संपत्तीला वैधता प्राप्त करून देण्याचं काम हे या चौथ्या प्रकारच्या संपत्तीकडून होत असतं. म्हणजे चौथी प्रकारची संपत्ती म्हणजेच प्रतिकात्मक स्वरूपाची संपत्ती. आता तुम्ही हे लक्षात घ्या की या चार स्वरूपाच्या ज्या संपत्ती आहेत, सामाजिक संपत्ती, सांस्कृतिक संपत्ती, तिसरी आर्थिक संपत्ती आणि चौथी प्रतिकात्मक संपत्ती, या चारही संपत्ती कडे जर तुम्ही पाहिलं, या चारही पॉवर्स कडे जर तुम्ही पाहिलं, तर या चारही पॉवर्स प्रत्येक समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या दिसतात. आपल्याला असं दिसेल की ही जी संपत्ती आहे, चारही प्रकारची जी काही संपत्ती आहे, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रतिकात्मक, या चारही प्रकारची संपत्ती समाजातील सर्वच व्यक्तींकडे, या चारही प्रकारची संपत्ती समाजातील सर्वच व्यक्तींकडे थोड्या बहुत प्रमाणात असते. काहींकडे तिचं प्रमाण अधिक असतं, काहींकडे तिचं प्रमाण कमी असतं. आम्हाला असं दिसेल की समाजामधील जो काही डॉमिनंट क्लास असतो, ज्याला मराठीमध्ये प्रभावशाली असा वर्ग जो असतो, हा प्रभावशाली वर्ग काय करतो, तर या प्रभावशाली वर्गाकडे या चारही स्वरूपाच्या संपत्ती एकवटली जाते. या प्रभावशाली, या डॉमिनंट क्लासकडे चारही प्रकारची संपत्ती एकवटली जाते. एक संपत्ती आर्थिक स्वरूपाची संपत्ती या डॉमिनंट क्लासकडे असते. म्हणजे उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि पैसा हा या डॉमिनंट क्लासकडे असतोच असतो. सामाजिक संपत्ती जी आहे, समाजा अंतर्गत या व्यक्ती ज्या आहेत, या व्यक्ती उच्चभ्रू म्हणून संबोधल्या जात असल्या कारणाने त्यांच्या सहसंबंधाची व्यवस्था, त्यांच्या सहसंबंधाची मात्रा ही त्यांच्या दर्जावर अवलंबून असल्या कारणाने, त्यांचा दर्जा उच्च असल्या कारणाने साहजिकच या सहसंबंधाच्या व्यवस्थेमध्ये हा सर्वोच्च स्थानी असलेला दिसतो. तिसरी बाब आहे सांस्कृतिक संपत्ती. या सांस्कृतिक संपत्ती अंतर्गत देखील त्याची शिष्टाचाराची पद्धत काहीशी वेगळी असते, त्याची जीवन जगण्याची शैली काहीशी वेगळी असते. याच बरोबर त्याची शैक्षणिक क्षमता देखील अधिक असते, त्याची भाषा ही वेगळी असते. आणि या सगळ्या बाबी अंतर्गत तो काहीसा इतरांपासून वेगळा दिसतो.
आणि चौथी संपत्ती असते प्रतिकात्मक संपत्ती. साधारणतः त्याच्याकडे असणाऱ्या ज्या तीनही संपत्ती आहे याची वैधता प्राप्त करून देण्याचं काम ही प्रतिकात्मक संपत्ती त्याला करत असते. त्यासाठी प्रतीकांचा वापर केला जातो. म्हणजे भांडवलदार हा त्या समाजातील उच्च वर्ग आहे. पारंपरिक समाज व्यवस्थेमध्ये, राजेशाही व्यवस्थेमध्ये तो राजा हा सर्वोच्च आहे, प्रतीक आहे. राजसत्ता ही प्रतीक आहे, अर्थसत्ता ही प्रतीक म्हणून वापरले जातात. आणि या राजसत्तेच्या, या अर्थसत्तेच्या किंवा त्या सामाजिक सत्तेच्या किंवा त्या सांस्कृतिक सत्तेच्या आधारावर समाजातील प्रभुत्व निश्चित होत असतं. आणि म्हणून त्याला आपण प्रतीक असं संबोधतो. या प्रतीकांच्या आधारावर या तीन सत्तेचं बळकटीकरण करण्याचा प्रयत्न या व्यवस्थेकडून होत असतो. आणि संरचनात्मक परिप्रेक्ष्याची मांडणी करत असताना बोर्दियोने या 4 स्वरूपाच्या संपत्तीचा इथे उल्लेख केला. आता आपल्याला असं दिसेल की फक्त मी उच्चभ्रू वर्गाचा किंवा फक्त मी त्या डॉमिनंट क्लासचा, प्रभावशाली त्या वर्गाचा तिथे उल्लेख करतो असं नाही. हा प्रभावशाली वर्ग व्यवस्थेमध्ये उच्च स्थानी असतो हे या 4ही स्वरूपाच्या संपत्ती त्याच्याकडे एकवटल्यामुळे आपण बघतोय. पण मध्यम वर्ग आणि कनिष्ठ वर्ग ही जी 2 वर्ग व्यवस्थेतील आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की या तिन्ही वर्गांकडे, म्हणजे उच्च, मध्यम आणि कनिष्ठ या तिन्ही वर्गांकडे जी 4 प्रकारची संपत्ती एकवटलेली आहे, सुरुवातीला शब्दप्रयोग वापरला, ही 4ही प्रकारची संपत्ती समाजातील प्रत्येक घटकाकडे कमी अधिक प्रमाणात असते असा शब्द मी वापरला. विवेचन करत असताना मी असं म्हणालो की डॉमिनंट क्लासकडे, उच्चभ्रू वर्गाकडे, प्रभावशाली वर्गाकडे या 4ही स्वरूपाची संपत्ती एकवटलेली असते. आता मध्यम आणि कनिष्ठ वर्गाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आम्हाला असं दिसतं की सामाजिक स्तरीकरणाअंतर्गत या 3 वर्गातील प्रत्येक वर्ग आपली सांस्कृतिक, आपली प्रतिकात्मक स्वरूपाची जी काही संस्कृती आहे ही एक समान असल्या कारणाने आपापला वेगळा वर्ग निर्माण करण्याचा किंवा आपल्या त्या समान सांस्कृतिक स्वरूपाच्या वैशिष्ट्यामुळे आपली वेगळी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न ही वर्ग करू लागतात. ज्यास या बोर्दियोने सामाजिक संस्कृतीला वर्ग संस्कृती असं संबोधलं. ही वर्ग संस्कृती आहे, जी क्लास कल्चर आहे, जे क्लास कल्चर या 4 स्वरूपाच्या प्रभुत्वावर, या 4 स्वरूपाच्या संपत्तीवर अवलंबून असलेली आम्हाला दिसतं. आणि मग प्रत्येक वर्गाचं एक वेगळं असं सांस्कृतिक स्वरूपाचं वैशिष्ट्य आम्हाला आढळून येतं. एका वर्गातील व्यक्तींकडे जर पाहिलं तर आम्हाला असं दिसतं की त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्याकडे एक समान स्वरूपाची विचार प्रणाली आहे, त्यांच्याकडे एक समान स्वरूपाची अनुभूती आहे, त्यांच्याकडे एक समान स्वरूपाचा व्यवहार आहे, किंवा असंही म्हणता येऊ शकेल की समान विचार प्रणाली, समान स्वरूपाची अनुभूती, समान स्वरूपाचे व्यवहार या प्रक्रियेमध्ये या वर्गातील सर्वच व्यक्ती भागीदार होत असतात. आणि म्हणून आम्हाला असं दिसतं की वर्गाअंतर्गत व्यक्तीचं आचरण जे आहे हे आचरण देखील एकसारखं असलेलं दिसून येतं. आणि या एकसारख्या आचरणाला या बोर्दियोने सामूहिक अचेतना असं म्हटलेलं आहे. आता मला समजण्याच्या दृष्टिकोनातून मी काही बाबी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो.
आपण जरा समाज व्यवस्थेकडे दृष्टिक्षेप टाका आणि बघा, आपलं लक्षात येईल. उच्च, मध्यम आणि कनिष्ठ हे 3 वर्ग आपल्या डोळ्यासमोर आपण आणतो. आपल्याला असं दिसेल की उच्च, मध्यम आणि कनिष्ठ या तिन्ही वर्गाची संस्कृती ही वेगवेगळी आहे, कल्चर वेगवेगळी आहे. आणि ते कल्चर जोपासण्याचा तो वर्ग प्रयत्न करतो. यांची सहसंबंध जे आहेत, ही सहसंबंध देखील त्याच वर्गामध्ये कशी निर्माण होतील याचा तो प्रयत्न करतो. त्यांच्या शिष्टाचाराच्या पद्धती जर तुम्ही पाहिल्या, त्या देखील वेगवेगळ्या दिसतात. म्हणजे हा उच्च वर्ग जो आहे यांची शिष्टाचाराची पद्धत काहीशी वेगळी आहे. एकाच समाजामध्ये राहत असताना देखील उच्च वर्गाची शिष्टाचाराची पद्धत वेगळी आहे, मध्यम वर्गाची शिष्टाचाराची पद्धत वेगळी आहे आणि कनिष्ठ वर्गाची शिष्टाचाराची पद्धत वेगळी आहे. म्हणजे शिष्टाचार हा देखील बदललेला आहे तिन्ही ठिकाणी. जीवनशैलीचा जर आपण विचार केला तर उच्च गुरूंची जीवनशैली उच्च असेल इतर 2 वर्गांपेक्षा, कनिष्ठ वर्गाची जीवनशैली इतर 2 वर्गांपेक्षा वेगळी असेल. जीवनशैलीमध्ये देखील बदल आहे. काय ते परिधान करत असलेली वस्त्र, ती राहत असलेली घरं, वापरत असलेले वाहनं, ते घेत असलेले शिक्षण हे एकसारखं आहे? याचं उत्तर नाही असं मिळतं. ते वेगवेगळं आहे. आणि हे जे वेगळेपण जे आहे त्या त्या वर्गाने ते जे वेगळेपण जपलेलं आहे ते त्या 4 संस्कृतीच्या अनुषंगाने, त्या 4 स्वरूपाच्या पॉवरच्या अनुषंगाने, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रतिकात्मक, या 4 पॉवरच्या अनुषंगाने ही तिन्ही वर्ग ही आपली वेगळी संस्कृतीची निर्मिती करत असतात, ज्याला त्याने क्लास कल्चर, वर्ग संस्कृती असं संबोधलं बोर्डदेव. आणि ही जी वर्ग संस्कृती आहे यामुळे यांच्यामध्ये निर्माण झालेली चेतना जी आहे, सामूहिक चेतना जी आहे, ही सामूहिक चेतना देखील वेगळी दिसते. ही बाब हा इथे प्रतिपादित करतो. जी समाज रचना या अनुषंगाने विवेचन करत असताना आम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल की या विवेचना अंतर्गत ही 3 जी वर्ग आहेत, ही 3 वर्ग ही आपापल्या ठिकाणी वेगवेगळी आहे, जरी आम्ही समाज हा एकच आहे असं म्हणत असलो तरीही. आणि म्हणून या तिन्ही वर्गांच्या दृष्टिकोनातून संरचनेचं स्वरूप हे आम्हाला वेगळं दिसतं. त्या संरचनेअंतर्गत स्पष्ट रूपाने ही 3 घटक आम्हाला वेगळी दिसतात. त्या संरचनेअंतर्गत या 3 घटकांचं कार्य आम्हाला वेगवेगळं असलेलं दिसतं. आणि हे वेगवेगळं असतानाच ते एकमेकाशी जोडले गेलेलं आहे असंही दिसतं. आणि म्हणून बोर्डदेवने मांडलेली ही सामाजिक संरचनावादाची ही संकल्पना किंवा हे परिप्रेक्ष्य, त्या अनुषंगाने आपण इथे विचार करत आहोत. आपल्याला असं दिसेल की समूहामध्ये असणारी ही जी सामूहिक स्वरूपाची अचेतना आहे या 3 वर्गांच्या संदर्भात विचार करत असताना या वर्गाच्या व्यक्तींची भाषा, या वर्गाच्या व्यक्तींची वेशभूषा, या वर्गांच्या व्यक्तींची शिष्टाचार पद्धती हे या अचेतनेमुळेच निश्चित होत असतं. म्हणजे एखाद्या अतिश्रीमंत असणाऱ्या व्यक्तीने अगदी साधा पेहराव केला तर त्याच्याकडे बघण्याची दृष्टी लोकांची वेगळी होते. या अत्यंत सामान्य असणाऱ्या या वर्गातील, कनिष्ठ वर्गातील व्यक्तीने अत्यंत उच्च वर्गातील असणाऱ्या व्यक्तींसारखा पेहराव केला तरी त्याच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी होते, कारण त्याच्यावरून ती अपेक्षित नाही.
आणि म्हणून एकंदर हे अचेतना हे निर्माण करत असते, मला सांगायचं आहे. आपल्याला असं दिसेल की समाजातील जो प्रभावशाली वर्ग असतो, ज्याला मी डॉमिनंट क्लास असं म्हणालो, हा प्रभावशाली वर्ग जो आहे, या वर्गाकडे स्वतंत्रता आणि विलासी स्वरूपाची वृत्ती असते. विलासी वृत्ती, कारण त्याच्याकडे काय, त्याच्याकडे चारही स्वरूपाच्या संपत्त्या आणि त्याच्यामध्ये विलासी वृत्ती आलेली असते. आणि कनिष्ठ स्वरूपाचा वर्ग जर आपण पाहिला तर या कनिष्ठ स्वरूपाच्या वर्गाकडे आपलं अस्तित्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न असतो. पण त्याच्याकडे चारही संपत्तीची कमतरता आहे आणि म्हणून तो आपलं अस्तित्व कसं टिकून राहू शकेल या दृष्टिकोनातून कार्यरत राहतो. म्हणून बोर्दिओने सामाजिक संरचनेच्या अनुषंगाने केलेले हे विवेचन आपण या वर्ग अचेतनाच्या अनुषंगाने विचारात घ्यावयास हवं. जसं बोर्दिओने सामाजिक संरचनेच्या संदर्भात वर्ग व्यवस्थेला समोर ठेवून, त्या वर्ग संस्कृतीला समोर ठेवून केलेले हे विवेचन आपण पाहिलं, तसंच पुन्हा एक विचारवंत आहे पीटर ब्लॉ नावाचा. या पीटर ब्लॉने देखील या संरचनावादाच्या अनुषंगाने विवेचन केलेलं आहे. याचे विवेचन जे आहे ते मिथकावर अवलंबून आहे. मिथक आता काय आहे हे, तर तो असं म्हणतो, कोणतीही सामाजिक संरचना जर घेतली तर आम्हाला असं दिसतं की या प्रत्येक सामाजिक संरचनेचा जो उद्देश आहे, हा उद्देश समाजाअंतर्गत एकात्मतेची निर्मिती करणे हा असतो. म्हणजे कोणती सामाजिक संरचना काय करते, तर समाजाअंतर्गत एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी ते काय करते, त्यासाठी समाजातील जे काही सदस्य आहेत, त्या समाजातील सदस्यांमध्ये आंतरक्रियांची मिती निर्माण करते. या आंतरक्रिया ज्या आहेत, या आंतरक्रियांच्या मितीवरच समाजाची एकात्मता अवलंबून असते. जितक्या आंतरक्रिया अधिक तितकी एकात्मता अधिक, ही बाब आपण लक्षात घ्यायची आहे. दुसरी बाब तो सांगतो की सामाजिक संरचनेअंतर्गत आढळून येणारी श्रेष्ठ आणि कनिष्ठता किंवा त्यांच्यामध्ये आढळून येणारं सामाजिक अंतर, ही श्रेष्ठ कनिष्ठता आणि सामाजिक अंतरच सामाजिक आंतरक्रियांना प्रभावित करत असते. जेव्हा आंतरक्रिया अंतर्गत अडथळे यायला सुरुवात होतात, ज्या आंतरक्रिया घडत असतात त्या आंतरक्रिया अंतर्गत ज्यावेळेस अडथळे यायला सुरुवात होतात, त्यावेळेस मात्र एकात्मतेला छेद जाऊ लागतो. मी सुरुवातीला सांगितलं, एकात्मता केव्हा निर्माण होते, ज्यावेळेस आंतरक्रियांची मिती वाढत जाते त्यावेळेस एकात्मता निर्माण होते. परंतु या ज्या आंतरक्रिया आहेत, या आंतरक्रिया निर्माण होण्यासाठी ज्यावेळेस अडथळे येण्यास सुरुवात होते, त्यावेळेस मात्र ह्या एकात्मतेला छेद जातो. ही एकात्मता जी आहे हिला छेद जाऊ लागतो जर आंतरक्रियांमध्ये अडथळे आले तर. तिसऱ्या स्वरूपाची बाब त्याने सांगितलेली आहे की समाजातील जी लहान स्वरूपाचे समूह आहे, या लहान समूहातील व्यक्तींमध्ये ज्या काही आंतरक्रिया होत असतात, त्या आंतरक्रिया मोठ्या समूहाच्या तुलनेमध्ये अधिक दृढ आणि अधिक तीव्र स्वरूपाच्या असतात. समाजामध्ये जी छोटी छोटी समूह असतात, त्या समूहांमध्ये होणाऱ्या आंतरक्रिया कशा आहेत, अधिक दृढ आहेत. ही समूह अधिक जवळ येतात, कारण यांच्यामध्ये आंतरक्रियेची दृढता असते. ते अधिक एकात्मता असतात, ती अधिक एकात्म असतात, कारण आंतरक्रियांची दृढता ही अधिक असते. परंतु जेवढा समूह मोठा तेवढ्या आंतरक्रियांची दृढता कमी. याचे एक्झाम्पल देऊ करतो. समजा आम्ही महाराष्ट्रीयन समाज असं जर म्हणत असू,
तर महाराष्ट्रीयन समाज म्हणून एकंदर होणाऱ्या आंतरक्रिया याची दृढता कमी असेल, परंतु या महाराष्ट्रीयन समाजामधील एखाद्या ग्रामाचा मी उल्लेख केला, समजा हर्सुल या ग्रामाचा मी उल्लेख केला, तर तिथे संबंधाची दृढता, तिथे होणाऱ्या आंतरक्रिया या अधिक आहेत आणि आंतरक्रिया अधिक होत असताना दृढता अधिक आहे. कारण या व्यक्ती परस्परांना ओळखत असतात, त्यांचा परिचय असतो. त्यामुळे तिथे होणाऱ्या ज्या काही आंतरक्रिया आहेत त्या आंतरक्रियांमध्ये दृढता येऊ लागते, तो समाज एकात्म होऊ लागतो. परंतु मोठ्या समाजामध्ये असं, मोठ्या समूहांमध्ये असं घडत नाही, कारण तिथे आंतरक्रियांची दृढता कमी असते आणि त्यामुळे आपोआपच संबंधाची दृढता, आपोआपच एकात्मता ही कमी होताना दिसते. ही तिसरी बाब पीटर ब्लॉने मांडलेली आहे. चौथी बाब जी आहे ती श्रम विभाजनाच्या संदर्भात पीटर ब्लॉ म्हणतो, डिव्हिजन ऑफ लेबर. श्रम विभाजनाचं जे तत्व आहे ते श्रम विभाजनाच्या तत्वाच्या संदर्भात असं म्हणतो की श्रम विभाजनाची तीव्रता जसजशी वाढत जाते तसतसे विभिन्न स्वरूपाचे जे व्यावसायिक व्यक्ती आहेत यांच्यातील सामाजिक आंतरक्रियांची दृढता वाढीस लागते. लक्षात घ्या की श्रम विभाजनाची तीव्रता जसजशी वाढत जाते तसतसे विभिन्न स्वरूपाचे व्यावसायिक व्यक्ती जे आहेत यांच्यामध्ये सामाजिक आंतरक्रियांची दृढता वाढीस लागते. म्हणजेच काय, म्हणजेच जितकं अधिक प्रमाणामध्ये श्रम विभाजन होईल तितकं अधिक प्रमाणामध्ये विजातीयता वाढेल व जितकी अधिक प्रमाणामध्ये विजातीयता वाढेल तितकी अधिक प्रमाणामध्ये सामाजिक एकात्मता वाढेल, हे पीटर ब्लॉ सांगतो. म्हणून श्रम विभाजनाच्या तत्वाचा विचार करत असताना, डिव्हिजन ऑफ लेबरचा विचार करत असताना ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. डिव्हिजन ऑफ लेबर वाढावा असावं. श्रम विभाजनाचं तत्व हे वाढीत जर लागलं तर समाज एकात्म होऊ लागतो, ही बाब इथे महत्वपूर्ण ठरते. म्हणजेच एकाच व्यक्तीकडे, एकाच समूहाकडे एखाद्या बाबीचं केंद्रीकरण होऊ नये, तर हे श्रम विभाजन अधिक स्वरूपामध्ये व्यापक होत जावं. जसं ग्रामीण समाजाचा जर आपण विचार केला तर श्रम विभाजनाचं तत्व तिथे व्यापक दिसतं, कारण तिथे 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, अनेक कुंडी, कृषी या व्यवसायासाठी, शेती या व्यवसायासाठी मदत करणारे 12 बलुतेदार तिथे दिसतात. बलुतेदारांकडे वेगवेगळ्या स्वरूपाचं विभाजन झालेलं दिसतं श्रमाचं, म्हणजे सुतार असेल, लोहार असेल, कुंभार असेल, महार असेल, मांग असेल, सोनार असेल, ही जी 12 बलुतेदार आहे या 12 बलुतेदारांकडे श्रमाचं विभाजन झालेलं दिसतं. कुणब्याला लागणारा ज्या काही बाबी आहेत त्या बाबी पुरवण्याचं काम हे 12 बलुतेदार करताना दिसतात. म्हणून तिथे दृढता अधिक आहे, ग्रामीण समाज अधिक दृढ आहे, हे चित्र आम्हाला दिसतं. आणि म्हणून पीटर ब्लॉ म्हणतो श्रम विभाजनाचं तत्व जितकं अधिक वाढत जाईल तितकी दृढता वाढत जाईल. म्हणजे सामाजिक सहरचनेच्या अनुषंगाने या काही बाबी काही विचारवंतांनी मांडलेल्या दिसतात, त्या बाबींचा मी इथे उल्लेख केला. मला वाटतं आपण त्या अनुषंगाने एकंदरच सामाजिक संरचना काय आहे हे